हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर गेल्या याच्यामध्ये आपण पार्ट वन मध्ये काय बघितलं? पूर्ण रेन्फोर्समेंट डिटेलिंग बघितलं. कोणत्या कोणत्या बार्स आपण यूज करतो पर्टिक्युलर बीम कंपोनंट मध्ये. ठीक आहे, त्याचे फंक्शन्स बघितलेत आणि त्याचे डायग्राम्स पण बघितलेत. आता एवढं झालं. आता या पार्ट टू मध्ये मी काय करणार आहे, बार बेंडिंग शेड्यूल. आणि शेड्यूल कशाचं बघणार आहे? कोणत्या कंपोनंट? सिव्हिल कंपोनंट, दॅट इज बीम्सचं बघणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं बार बेंडिंग शेड्यूल्स म्हणजे काय, हे इम्पॉर्टंट आहे. तर बार बेंडिंग शेड्यूल मित्रांनो, इट इज अ टॅब्युलर फॉर्म, टेबलच्या फॉर्म मध्ये आपण लिहितो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पर्टिक्युलर्स जे की रिलेटेड विथ रेन्फोर्समेंट राहील, ते आपण त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऍज अ डिस्क्रिप्शनच्या फॉर्म मध्ये आपण लिहितो. ओके. तर ते त्या बार बेंडिंग शेड्यूल्स मध्ये पर्टिक्युलर रेन्फोर्समेंटचं काय काय दिसणार तुम्हाला? त्याच्यामध्ये शेप्स दिसतात, डायमीटर दिसतात, डायमीटर ऑफ बार युज्ड इन पर्टिक्युलर कंपोनंट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, अजून काय दिसणार त्याच्यामध्ये? लेंथ दिसल, टोटल लेंथ दिसल. ठीक आहे, टोटल लेंथ दिसल, वेट दिसल. ठीक आहे, आणि टोटल वेट दिसणार. या सगळ्या लिस्ट जे की टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण कशामध्ये करतो? बार बेंडिंग शेड्यूल्स मध्ये फॉर्म करतो. आणि हेच तुमचं बार बेंडिंग शेड्यूल्स, हे पूर्ण लिस्ट तुम्हाला त्या टेबल मध्ये भेटणार आहे. बार बेंडिंग शेड्यूलच्या टॅब्युलर फॉर्म मध्ये एवढ्या पॉइंट्स तुम्हाला किंवा एवढ्या पॅरामीटर्स तुम्हाला त्या टॅब्युलर फॉर्म मध्ये भेटणार आहे. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? तर रेन्फोर्समेंटचा शेप, डायमीटर, लेंथ, टोटल लेंथ, वेट आणि टोटल वेट, एवढ्या पॅरामीटर्स तुम्हाला कशामध्ये भेटणार? या टॅब्युलर फॉर्म मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? बार बेंडिंग शेड्यूल म्हणतो. इथपर्यंत काय डाऊट आहे का? ओके. चला, आता बीमच्या काही फॉर्म्युलेज आपण बघू. कोणत्या कोणत्या बार्स आपण यूज करतो त्याच्यानुसार आपण त्याचे फॉर्म्युलेज फॉर्म करू विथ प्रूफ. ठीक आहे, लक्षात आलं का? चल. तर फर्स्ट बीम मित्रांनो, किंवा फर्स्ट त्या बीम मध्ये फर्स्ट बार बार लेंथ आपण कॅल्क्युलेट करतो, दॅट इज मेन बार. ठीक आहे, मेन बारचं कॅल्क्युलेशन राहील. आणि ते कोणत्या साईडला राहणार मेन बार? तुम्हाला सकाळचा व्हिडिओ किंवा गेल्या प्रिव्हियस पार्ट वनच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितला होता, बॉटम साईडला राहतो. हे जे डिस्क्रिप्शन दिलेले राहतात, ते यूज करून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. देअरफॉर लेंथ कसा काढायचा? ठीक आहे, मेन बारचं लेंथ कसा काढायचा आहे तुम्हाला? तर इथं लेंथ ऑफ बार म्हणून आपण. ठीक आहे, लेंथ ऑफ बार म्हणून. देअरफॉर टोटल लेंथ, ठीक आहे, जे की तुम्हाला दिलेला राहतो क्वेश्चन मध्ये, क्लिअर स्पॅनच्या फॉर्म मध्ये किंवा इफेक्टिव्ह लेंथच्या फॉर्म मध्ये, मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर. आता सकाळीच मी म्हणलो होतो कव्हर्स तुम्हाला इम्पॉर्टन्स काय कव्हरचं, आणि कव्हरच्या लिस्ट पण केले होते. बट इथं तुम्हाला मेन्शन राहते क्वेश्चन मध्ये, तेच तुम्हाला कव्हर यूज करायचं आहे. समजा नाही दिलेला असेल तर मी तुम्हाला काय करतो, इथं लिस्ट बनवून देतो, ते तुम्ही ऍज यू करू शकता. प्लस 2 टाइम्स ऑफ 9 फाय. आणि हे एवढं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावं लागेल काय काढण्यासाठी? लेंथ ऑफ बार काढण्यासाठी. आणि बार कोणता आहे इथं मित्रांनो? मेन बार आहे, जे की बॉटम साईडला आपण यूज करतो. आता इथं टोटल लेंथ तुम्हाला माहिती आहे, ते गिवन राहतो क्वेश्चन मध्ये. पण इथं सगळ्यात महत्वाचं कव्हर. आता कव्हर साठी मी इथं लिस्ट करून ठेवतो फॉर पर्टिक्युलर बिल्डिंग कंपोनंट. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे स्लॅब असतील, बीम असतील, कॉलम आणि फुटिंग, एवढ्या कंपोनंटचं आपण काय करू शकतो? बार बेंडिंग शेड्यूल बनवू शकतो. लक्षात आलं का? तर ह्याच्यासाठी कव्हर नाही दिला तर 15 mm, 25 mm, ठीक आहे, 40 mm, आणि हा 50 mm. हे कव्हर तुम्ही अज्युम करू शकता इफ कव्हर इज नॉट मेन्शन इन द पर्टिक्युलर क्वेश्चन. लक्षात आलं का? मॅक्झिमम केस मध्ये मेन्शन नसतो, पण तुम्हाला या व्हॅल्यूज पार्ट घ्यायचे आहेत कशाच्या? कव्हरच्या. ओके. आणि कव्हर कशासाठी प्रोव्हाइड करतो? टू रेड्यूस करोजन इन अवर रेन्फोर्समेंट और स्टील बार्स. ओके.
टोटल लेंथ दिलेला असतो, कव्हर तर त्या ह्याच्यामध्ये नाही दिलं तर अज्युम करा. आणि तर 2 टाइम्स ऑफ 9.5 काय आहे रे मित्रांनो? ठीक आहे, तर इथं मी व्यवस्थित डायग्राम काढतो. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? तर हा डायग्राम आहे कशाचं? मेन बारचं. आता इथं तुम्हाला हुक सारखा एक पोर्शन दिसतो. तर ह्या हुकचं जे लेंथ आहे, कसं आहे ते बेंड? 180 डिग्री बेंड आहे. ठीक आहे, 180 डिग्री बेंड आहे. तर ह्या स्टँडर्ड बेंडला मित्रांनो लेंथ इन्क्रीमेंट किती होईल? ठीक आहे, लेंथ इन्क्रीमेंट किती होणार? किंवा ते हुक लेंथ आपण किती कन्सिडर करतो? 9.5. मग ह्या साईडला पण 9.5 आहे आणि ह्या साईडला पण 9.5. लक्षात आलं का? तर दोन्ही साईडला 9.5, त्याच्यामुळे इथं ट्वाइस ऑफ 9.5 आलेला आहे. लक्षात ठेवा. आता क्लिअर झालं फॉर्म्युला कसा फॉर्म झाला? तर टोटल लेंथ मधून तुम्हाला काय करायचं आहे? -2 टाइम्स ऑफ कव्हर करायचं आहे, कारण की कव्हर ह्या साईडला राहतो दोन्ही साईडला. लक्षात आलं का? ठीक आहे, दोन्ही साईडला कव्हर राहतात, त्याच्यामुळे इथं मायनस काय करावं लागेल? 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस टोटल लेंथ जे आहे ते लेंथ किती आहे? हुक लेंथ दॅट इज 9.5. आणि दोन्ही साईडला आहे, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला हुक लेंथ आहे, त्याच्यामुळे इथं ट्वाइस आलेला आहे 2 टाइम्स ऑफ 9.5. लक्षात आलं का? तर कव्हर मायनस करतो टोटल लेंथ म्हणून आणि हुक लेंथ ऍड करतो ऍज अ 2 टाइम्स ऑफ 9.5. आणि हे 9.5 कुठून आलं? हे स्टँडर्ड बेंड साठी हुक लेंथ किती राहतो? 9.5. इथपर्यंत काय डाऊट आहे? मेन बार चा लेंथ कॅल्क्युलेट करताना काही डाऊट आहे? नाही सर, ओके. चल, चला. आता नेक्स्ट आहे, तुम्हाला बेंटअप बारचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतो. नाही दिलं तर पण तुम्ही एवढंच करा, कॅल्क्युलेट करायचं. या बारसाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. ओके. आता सेकंड आहे बेंटअप बार. बेंटअप बार याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करायचं आहे. करेक्ट आहे, लेंथ ऑफ बार. देअरफॉर टोटल लेंथ, ठीक आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 9.5 आणि प्लस 0.42 टाइम्स ऑफ डी. आता हे एक्स्ट्रा टर्म आलेला आहे इथं 0.42 टाइम्स ऑफ डी. आणि डी म्हणजे काय? इफेक्टिव्ह डेप्थ राहतो, जे की तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेला असतो. लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ पर्टिक्युलर बीम. ठीक आहे, तर ह्या पोर्शनला मित्रांनो आपण काय म्हणतो? हा, इथं ट्वाइस करा, सॉरी, इथं ट्वाइस ऑफ 0.4 टाइम्स ऑफ डी, ट्वाइस राहते. ह्या व्हॅल्यूला 0.4 टाइम्स ऑफ डी ला काय म्हणतो आपण? क्रॅंक लेंथ म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता क्रॅंक लेंथ म्हणजे काय? का सकाळच्या लेक्चर मध्ये मी रेनफोर्समेंट असे काढलं पर्टिक्युलर. ओके, तर हे पोर्शन झालं मित्रांनो क्रॅंक लेंथ. ठीक आहे, हा जे इन्क्लाइंड लेंथ दिसतो ना, यालाच आपण काय म्हणतो? क्रॅंक लेंथ म्हणतो. ठीक आहे, आणि स्टँडर्ड बेंड पण म्हणलं होता किती डिग्री? 45 डिग्री बेंड. ओके, फॉर एक्झाम्पल मला हा कसा आला ते प्रूफ करून दाखवतो. ठीक आहे, हे मी एक ट्रायंगल कन्सिडर करतो एबीसी. ओके, एबीसी. तर ह्याचं जे लेंथ आहे मित्रांनो, हा जे लेंथ आहे किती आहे? डी आहे. लक्षात आलं? हे लेंथ किती राहणार? डी राहणार आहे. तर आपल्याला हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे, एसी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, क्रॅंक लेंथ कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मला एसी मी काय करतो? साइन 45 इक्वल्स टू अपोजिट साइड किती आहे? डी डिवायडेड बाय हायपोटेनस किती राहणार तुमचा? क्रॅक लेंथ जे की एसी आहे. ठीक आहे, तर डी इक्वल्स टू, मग व्हॅल्यू किती राहील? ठीक आहे, डी किंवा इथं एसी इक्वल्स टू डी डिवायडेड बाय साइन 45. डी डिवायडेड बाय साइन 45. तर हा तुमचा एसीचा लेंथ आलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं क्रॅक लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. क्रॅक लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ते काय करावं लागेल? डी मधून, ठीक आहे, तर डी मधून तुम्हाला काय मायनस करावं लागेल? किंवा एक काम करू, एसी मधून मायनस एबी मायनस करावं लागेल. ठीक आहे, एसी मधून एबी, हे फॉर्म्युला आहे.
सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला प्रूफ करून दाखवायला हे 0.42D कसं आलं ते तुम्हाला दाखवत आहे. आता एसीची किंमत आपण कॅल्क्युलेट केला, इन्क्लाइंड स्लोपिंग लेंथ कॅल्क्युलेट केलेलं, तर हे कॅल्क्युलेट करा मित्रांनो, किती येईल बघा, चेक करा. तर हा जे व्हॅल्यू आहे मित्रांनो 1 डिवायडेड बाय 0.707 येतो. मग हे 0.707 हे डिनॉमिनेटर मध्ये, त्याला न्यूमरेटर मध्ये घेताना 1/0.707 करावं लागेल. त्याची किंमत किती आहे? 1.42 टाइम्स ऑफ डी. ठीक आहे, याची व्हॅल्यू किती आहे? 1.42 टाइम्स ऑफ डी. आणि एबी ची किंमत माहिती आहे आपल्याला, एबी ची किंमत किती आहे? डी. मग ह्याच्यामधून समजा तुम्ही 1.42 -1 म्हणजे डी ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, तर ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहणार? 1.42 -1. आणि याची किंमत किती येईल? 0.42D. हा झाला तुमचा क्रँक लेंथ. क्रँक लेंथ कसं काढायचं समजलं का? पहिले काय केलं मित्रांनो, मी एबीसी ट्रायंगल केला कन्सिडर. मला हा स्लोपिंग लेंथ किंवा हायपोटेन्स काढायचं होतं. ते कसं काढायचं तुम्हाला साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. साइन 45 इक्वल्स टू ऑपोजिट साइड किती आहे? डी. कारण की हा पूर्ण काय तुमचा इफेक्टिव्ह डेप्थ आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय एसी जे की स्लोपिंग साइड आहे. एसी काढायचं होतं, तर डी डिवायडेड बाय साइन 45. आणि साइन 45 डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये घेताना व्हॅल्यूजच्या फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. आणि दॅट इज 1.42 टाइम्स ऑफ डी. आणि क्रॅक लेंथ फाइंड आउट करायचं होतं, तर त्याचा फॉर्म्युला काय? एसी मायनस एबी. लक्षात आलं का? तर ह्या टोटल हा जे लेंथ आहे, कारण की स्लोपिंग जास्त राहतो, मला व्हर्टिकल लेंथ ह्याच्या या स्लोपिंग डिस्टन्स मधून मायनस करायचं होतं. आणि तेच आपलं काय क्रँक लेंथ राहील. आणि ते किती आलं? 0.42 डी. ठीक आहे, फॉर विच बेंड? फॉर 45 डिग्री बेंड. आता इथं 0.42 आहे टाइम्स ऑफ डी, आणि इथं पण 0.42 टाइम्स ऑफ डी आहे. मग किती टाइम्स? 2 टाइम्स ऑफ 0.42 टाइम्स ऑफ डी. हा तुमचा इन्क्रीमेंट किंवा लेंथ मध्ये ऍडिशन होईल ज्या टोटल लेंथ मध्ये, टू गेट लेंथ ऑफ विच बार? लेंथ ऑफ बेंटअप बार. लक्षात आलं का? लेंथ ऑफ बेंटअप बार. इथपर्यंत काही डाऊट आहे? सिंपल आहे. ठीक आहे, समजलं का 0.42 डी कसं आलं? चलो, आता हा झाला बेंटअप बार साठी. आता नेक्स्ट आहे तुमच्याकडं अँकर बार्स राहतात. अँकर बार कुठं यूज करतो आपण? अँकर बार्स कोणत्या साईडला? टॉप साईडला यूज करतो. ठीक आहे, टॉप साईडला यूज करू. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, त्या टॅब्युलर फॉर्म मध्ये टाकताना इथं पण तुम्हाला शेप द्यावा लागेल बेंटअप बारचा. आणि ते बेंटअप बारचा शेप असा राहणार. ठीक आहे, ह्याचं तर मी ऑलरेडी काढलेलं आहे. आता क्रॅक बारचा कसं येईल? क्रॅक बारचं या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये. ठीक आहे, अपोजिट शेप राहील जसं आपण मेन बार काढला. ठीक आहे, तर लेंथ पण फॉर्म्युला चेंज होणार का? लेंथ ऑफ बार, लेंथ ऑफ बार ऍज इट इज राहील ऍज अ मेन बार. टोटल लेंथ मायनस 2 टाइम्स ऑफ कवर प्लस 2 टाइम्स ऑफ 9.5. ठीक आहे, सेम राहील ऍज इट इज फॉर्म्युला फॉर मेन बार्स अँड अँकर बार्स. लक्षात आलं? इथपर्यंत डाऊट? ओके, चल. आता लास्ट काय राहिलं आपलं? स्टिरप्स राहिलेले. ठीक आहे, तर स्टिरप्स तुम्हाला इन टर्म्स ऑफ व्हर्टिकल, आपण स्टिरप्स बघितला होता ना त्या पार्ट 1च्या याच्यामध्ये. व्हर्टिकल रेनफोर्समेंटलाच आपण काय म्हणतो? स्टिरप्स म्हणतो. लक्षात आलं? ओके, चल. तर हे लास्ट आहे आपलं स्टिरप्स कॅल्क्युलेशन. ठीक आहे, स्टिरप्स माहित आहे तुम्हाला कसं दिसणार आहे? या फॉर्मॅट मध्ये दिसतात. ओके, चलो. तर पहिले काय करतो आपण? लेंथ ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करतो. लेंथ ऑफ स्टिरप
इक्वल्स टू ए इन ब्रॅकेट 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कशासाठी? लेंथ ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. काय काढण्यासाठी? लेंथ ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करतो? 2 टाइम्स ऑफ ए प्लस बी प्लस 24 आणि इथं फाय म्हणजे काय? स्टिरपचं डायमीटर. ए आणि बी कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. वेअर ए इक्वल्स टू ए कसं काढायचं? विड्थ ऑफ बीम मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर आणि बी कसा काढायचा? ओव्हरऑल डेप्थ ऑफ बीम मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर. लक्षात आलं का? 2 टाइम्स ऑफ कव्हर. हा झाला तुमचा स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे ए आणि बी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फायनली आपण नंबर ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करतो. नंबर ऑफ स्टिरप्स. ठीक आहे. किंवा किंवा नंबर ऑफ हा नंबर ऑफ स्टिरप्स कॅल्क्युलेट करतो. तर n इक्वल्स टू टोटल लेंथ मायनस 2 टाइम्स ऑफ, ठीक आहे, 2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. स्पेसिंग प्लस 1. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करतो कशामध्ये? तुमच्या अँकर बार्स मध्ये, सॉरी अँकर नाही, स्टिरप्स मध्ये कॅल्क्युलेट करतो. इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता अँकर बारचं नाही, याच्यामध्ये फक्त स्टिरपचं जे आहे, स्टिरप मध्ये 2 पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचे राहतात. एक आहे लेंथ आणि दुसरा आहे नंबर ऑफ स्टिरप्स. ठीक आहे. नंबर ऑफ स्टिरप्स आपण काय करतो याच्यामध्ये? कॅल्क्युलेट करतो. कोणत्या पोर्शन मध्ये? स्टेप नंबर 4 दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ स्टिरप्स मध्ये. इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही ना? चल ओके. आता इथं डी, जे डी कसं काढतो आपण? इथे एक सांगितलं नव्हतं तुम्हाला मी डी चं कॅल्क्युलेशन कसं करतो? कॅपिटल डी मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर हे फॉर्म्युला राहील कशासाठी? फॉर कॅल्क्युलेटिंग इफेक्टिव्ह डेप्थ ऑर याला आपण म्हणतो सेंट रेनफोर्समेंट टू रेनफोर्समेंट डिस्टन्स आपण म्हणू शकतो. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणलेलं आहे? व्हर्टिकल डिस्टन्सला डी. इथं दिसतं ना, या डायग्राम मध्ये दिसतो. दॅट इज सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन रेनफोर्समेंट म्हणलं तरी चालते, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हे इफेक्टिव्ह डेप्थ आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन रेनफोर्समेंट म्हणलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर या 4 फॉर्म्युलाज तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर कॅल्क्युलेशन ऑफ बार बेंडिंग शेड्यूल फॉर पर्टिक्युलर कॉम्पोनंट दॅट इज स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कोणता आहे? ते बीम आहे. तर इथपर्यंत काही डाऊट आहेत का या स्टेप्स मध्ये? काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही मला कळवा, कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे फुलफिल करणार. लक्षात आलं का? ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ पार्ट नंबर 3 जे की एक प्रॉब्लेम वर डिपेंड राहणार. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे की कंटिन्युअस. आता डाटा चेंज होणार नाही. जे मी प्रॉब्लेम घ्यायलो ते ऍज इट इज तुमच्या MSBTच्या एक्झाम मध्ये पडल. तर व्यवस्थित तुम्ही डाटा मेन्शन करून ठेवा, क्वेश्चन लिहून ठेवा आणि सोल्युशन एकदम व्यवस्थित नीट स्केच मध्ये किंवा ह्या स्केचेस जे आहेत ते तुम्हाला नीटली काढायचे आहेत. सोल्युशन पण नीटली सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर आय होप सो हा लेक्चर तुम्हाला कळाला असेल. तर इथं आपण स्टॉप करू. भेटूया नेक्स्ट पार्ट नंबर 3 मध्ये जे की प्रॉब्लेम असेल बीम, दॅट इज बार बेंडिंग शेड्यूल फॉर बीम. ठीक आहे. थँक्यू.